नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलनुसार महायुती मवियात काटेकी टक्कर। महायुतीला 137 ते 152 जागा तर मवियाला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष पण जागा घटणार। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलचा अंदाज। पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। गणेशोत्सवानंतर मवियाची जागा वाटपाची बैठक होईल। जागा वाटपात बारामतीची जागा आम्हाला मिळाल्यानंतर उमेदवार कोण हे ठरवणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सर्वेनुसार अजित पवारांच्या फक्त 7 ते 12 जागा येत आहेत। अजितदादांचे बाकी 30 आमदार करणार हरिहरी, तेव्हा वाटेल तुतारीजवरी। अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर टीका। राज्यात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकेल, आमचे आमदार चांगल्या संख्येने निवडून येतील। भाजपा नेते प्रवीण दरेकरांकडून विश्वास व्यक्त। फक्त एका समाजावर कुणी निवडून येत नाही, भाजपच्या एम फॅक्टरच्या आरोपांवरती ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचं उत्तर। तर लोकसभेत उद्धव ठाकरेंनी तर नेतृत्व दिलं नसतं तर मवियाच्या एवढ्या जागा आल्या नसत्या, असंही मत। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप। सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख। पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक। लोकसभा सचिवालयाकडून शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी असा उल्लेख। तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यालय मिळालं नाही।